माधव मुंडे यांची गेल्या 15 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती। अजूनही त्या पोलिसांना तपास लागत नाही। सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतलेली, आपण त्यांची संवाद साधत ताई काय सांगा, सुप्रिया सुळे यांनी आपली कुटुंबाशी सांत्वन भेट घेतलेली, काय तुमचा संवाद झालेला आहे? आमचा संवाद एवढा झाला की ताईंनी डायरेक्ट SP सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि SP सर म्हणले की मी स्वतः इन्व्हॉल्व होऊन या केसचा छडा लावतो आणि 100% आरोपी अटक करतो। यामध्ये SP एक पथक देखील नेमण्यात आलेलं आहे। हां, पथक नेमण्यात आलेलं आहे, तरी पण म्हणले मी स्वतः बी अजून इन्व्हॉल्व होतो म्हणले ताईचा फोन गेल्याच्या नंतर आणि आपण आरोपी अटक करू म्हणले। सुप्रिया ताईचं तुमचं नेमकं काय बोलणं झालं? ताईंनी एवढंच आश्वासन केलं की उपोषणाला बसू नको, लेकरांकडे लक्ष दे, लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, का तर भवितव्य लेकरांवरच आहे असं तर ताई बोलले। तुम्ही SP एक अल्टिमेट दिलं होतं 15 दिवसाचं, त्याच्यावर तुम्ही ठाम आहात? हां, मी उपोषण आता अजून 8 दिवस मी पाहून तर उपोषणाचा तर निर्णय मी घेतलेलाच आहे। उपोषणाला माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी मी उपोषणाला बसणारच आहे। सुप्रियाताईंनी सांगितलं की तसं उपोषण वगैरे काही करायची वेळ तुम्हाला येणार नाही आहे, मी त्यांची SP सोबत बोलणं झालेलं आहे। हां, झालेलं आहे, तरी पण मी उपोषण तर करणारायचं काम, शेवटचा मार्ग मला तोच आहे। उपोषण केलं एकतर मी राहील, नाही तर न्याय भेटेल। तरी पाहिलं तरी ते त्यांच्या भूमिका न्याय ठामच आहेत। गेल्या 15 दिवसात त्यांनी पोलिसांना एक अल्टिमेट दिलं होतं, जोपर्यंत आरोपी पकडण्यात येतात आमच्या 16 दिवशी मी उपोषणात ठाम असे देखील यांनी ज्ञानेश्वर मुंडे यांनी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन हर्षदसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।